नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तपास सीटेट संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे. तपास सीटेटने एक संधी म्हणून ज्या उमेदवारांनी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर अशा उमेदवारांना एक संधी म्हणून शेवटची संधी म्हणून ऍप्लिकेशन पूर्ण करण्यासाठीची वेबसाईटला जे लॉग इन आहे ही सुविधा दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु शेवटच्या दिवसामध्ये सर्व्हरला लोड आल्यामुळे तुम्हाला फॉर्म सबमिट करता नाही आला किंवा पेमेंट नाही करता आलं आणि त्याच्यामुळे डेट वाढली नाही, त्याच्यामुळे पुढची प्रोसेस तुम्हाला करता आलेली नव्हती. तर आता एक संधी म्हणून शेवटची संधी म्हणून या ठिकाणी अशा उमेदवारांना लॉग इन करून पूर्ण जे रजिस्ट्रेशन आहे ते करता येईल आणि त्याच्यानंतर आपली सगळी माहिती देऊन फॉर्म सबमिट करून पेमेंट करता येईल. आणि 8 तारखेला जी परीक्षा होईल 8 फेब्रुवारीला जी परीक्षा होईल त्याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे. यासाठी एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे सीटेटने. याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 25,30,000 उमेदवारांनी आपले फॉर्म फिलअप केलेत आणि त्यापैकी 1,61,000 असे जे उमेदवार आहेत तर त्यांनी इनकम्प्लीट रजिस्ट्रेशन ठेवलं. म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये फक्त रजिस्ट्रेशन केलं परंतु पुढची प्रोसेस करता आली नाही. जर तुम्ही याच्यामध्ये असाल म्हणजे तुम्हाला फक्त पुढची प्रोसेस नाही करता आली, याच्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला आता पुढचा फॉर्म फिलअप करता येईल. आणि कधीपर्यंत करता येणार आहे तर हे तुम्हाला 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 डिसेंबर पर्यंत तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत आपला फॉर्म सबमिट करता येईल. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, तुमचा फॉर्म इनकम्प्लीट असेल तर तुमचा फॉर्म कंप्लीट करा आणि पेमेंट करून तुम्ही सीटेटच्या परीक्षेमध्ये 8 तारखेला सहभागी होऊ शकता. आणि आता लवकरात लवकर करून घ्या, नंतर सुद्धा याच्यावरती लोड येऊ शकतो. आणि आता मग तुमचा या ठिकाणी प्रश्न असेल की समजा आम्ही नवीन आहोत, आम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही तर आम्हाला नोंदणी करता येईल का? तर बघा, ज्यांनी नोंदणी केली नव्हती त्यांना कोणत्या प्रकारची नोंदणी करता येत नाही. त्याच्यामुळे ज्यांनी ऑलरेडी नोंदणी केली त्यांच्यासाठीच ही सुविधा असेल. त्याच्यामुळे आता ज्यांनी नोंदणी केली नव्हती त्यांना आता याच्यामध्ये सहभागी होता येणार नाही, त्यांना डायरेक्टली पुढल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये सहभागी होता येईल. मग आता बघा, तुमचा जर फॉर्म इनकम्प्लीट असेल तर हे तुमचा पूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा, तर वेबसाईटला यायचं आहे. वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं खाली या आणि खाली आल्यानंतर बघा तुम्हाला इथं कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी हा ऑप्शन दिसेल. बघा, कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी हा ऑप्शन दिसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला वन टाइम फॅसिलिटी फॉर कम्प्लिटिंग ऍप्लिकेशन तर हा टॅब दिसेल. याच्यावरती आपण क्लिक करायचं, ओके याच्यावरती क्लिक करायचे. ओके याच्यावरती आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसेल की रजिस्ट्रेशन करण्याची जी प्रोसेस आहे ती ओव्हर झाली. म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन कोणालाही करता येणार नाही. परंतु तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे तर तुम्हाला इथे लॉग इन करण्याची संधी दिली. तुम्ही लॉग इन वरती क्लिक करायचे. लॉग इन वरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी बघा तुमचा ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आणि तुमचं लॉग इन करायचंय. तुमचं लॉग इन झालं की त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे पुढचा तो भरू शकता. ठीक आहे, तुमचं लॉग इन झालं की या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म हा टॅब दिसेल. याच्यावरती आपण क्लिक करायचं आणि पुढची प्रोसेस या ठिकाणी तुम्ही करून पुढचा सगळा फॉर्म भरायचा आणि पेमेंट करून आपला फॉर्म सबमिट करायचा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जो काही पूर्णपणे फॉर्म आहे तो भरता येईल. आता एक लक्षात फक्त घ्यायचं की तुम्ही हा फॉर्म भरत असताना कोणत्या प्रकारची चूक तुमच्याकडून होऊ द्यायची नाही, कारण याच्यामध्ये तुमची काही चूक झाली तर परत करेक्शन करता येणार नाही, हे महत्वाचं आहे. त्यामुळे भाषा विषय निवडत असताना तुम्ही व्यवस्थित भाषा निवडा. पहिली भाषा, दुसरी भाषा, पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा हिंदी निवडा. सेकंड जो पेपर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते तुमचे विषय आहेत, म्हणजे तुम्हाला मॅथ सायन्स निवडायचा का सोशल सायन्स निवडायचा हा विचार करूनच निवडा. कारण एकदा का फॉर्म तुम्ही सबमिट केला की याच्यामध्ये परत बदल करता येणार नाही, बदल होणार नाही. त्याच्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि काळजीपूर्वक सबमिट करा. परत करेक्शनला याच्यामध्ये कोणत्या प्रकारची विंडो येत नाही किंवा येणार नाही अशा प्रकारच्या सूचना आहेत. त्याच्यामुळे ज्यांचं रजिस्ट्रेशन केलंय तर त्यांनी आपला इनकम्प्लीट फॉर्म भरून या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकता. तर अशाच प्रकारची ही एक महत्त्वाची अपडेट होती. ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट आहे त्यांच्यासाठी परत एकदा सुविधा देण्यात आलेली आहे. आणि जर तुम्ही सीटेटची तयारी करत असाल तर या ठिकाणी रायझिंग टीचर नावाचे ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जॉईन करू शकता. तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असते तर ऑनलाईन अभ्यासवरती जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज सगळे विषय जे तुम्हाला अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.